स्वामी समर्थ शिवगोरखचे आदेश स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. आज मी तुम्हाला नवनाथ भक्तिसार मधली कथा सांगणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचंय. नवनाथांची कथा छान आहे. स्वामी महाराजांच्या काळामध्ये स्वामी महाराजांनी म्हणजे स्वामी समर्थांनी अलग निरंजन म्हणून चोळप्पा महाराजांचे ऋण फेडले होते. त्या काळामध्ये अशी स्वामी महाराजांनी ती लीला करून दाखवली. त्यांची ती एक लीला होती, पण ती कथा आपली नाही, आपली कथा नाथांची आहे. पण महाराजांनी पण अलग म्हणून भिक्षा मागितलेली आहे. तात्पर्य याचं असं आहे की स्वामी महाराज पण अलग म्हणून बोलायचे आणि तेच अलग निरंजन म्हणून महादेवाने आणि स्वामी महाराजांनी हे नाथांना दिलं. आणि नाथांनी अलग हा शब्द म्हणजे शिव याचं स्वरूप असं होतं. त्याच्यामुळं अलग निरंजन आणि आदेश याला परमात्माच असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आज ही कथा चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ आणि सद्गुरू मच्छिंद्रनाथांची आहे. आणि त्याच्यामध्ये वीरभद्र पण आहे, अनेक देवता पण आहे. बघा, त्या काळामध्ये नाथांच्या काळामध्ये अशी काय घटना घडली. त्यावेळेस नाथांना शाबरी कवित्व निर्माण करायचं होतं, म्हणून त्यांना अनेक देवतांना प्रसन्न करावं लागलं. आणि ते झाले पण, आणि जे नाही झाले त्यांना शिक्षेस पात्र पण त्यांनी केलेलं आहे. ज्यांचा गर्व अभिमान जास्त झाला त्याच्यामुळे नाथांनी तो मोडून काढला, देवांचा पण. त्याच्यामुळे नाथ हे सर्वात श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. कारण की आजही ते तुमच्या आमच्यासाठी या भूतलावरती भ्रमण करत आहेत अदृश्य रूपामध्ये. फक्त आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, फक्त नावाला समाध्यात नाथांच्या. जसं तुम्ही माहिंब्याला जाता मच्छिंद्रनाथांना, जसं कानिपाला जाता कानोबाला मडीला, जसं गहिनीनाथांना जाता, जसं जालिंद्रनाथांची पण ज्याप्रमाणे समाधी आहे त्याचप्रमाणे नाथांनी नावाला समाध्या असं नाव दिलेलं आहे. पण ते अदृश्य रूपामध्ये तुमच्या आमच्या समोर आहेत. तुमच्या आमची आजही कामं करतायत. म्हणून कुठल्याही संकटाच्या समयी सांगितलं आता नवनाथ भक्तिसार पारायण करा. ज्या ज्या वेळेस सगळे ग्रंथ थकतात त्या त्या वेळेस नवनाथ भक्तिसार हे जागृत होतं, हे कधी पण लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेस चौरंगीनाथ आणि सद्गुरू गोरक्षनाथ भगवान हे प्रयागराजला आले आणि प्रयागराजला आल्यावरती ज्या गुफेमध्ये मच्छिंद्रनाथांचा देह ठेवलेला, बघा ही त्रिविक्रम राजाची कथा आहे. आपण मागच्या अध्यायात जात नाही, ही मधून मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यावेळेस तिथं एक गुरवीन म्हणून होती, तिथं पुजारीन होती. ती रोज शिवालय होतं, ते रोज तिथं महादेवाची पूजा करायची. आणि तिथे एक आतमध्ये गुफा होती. त्या गुफेमध्ये कोणालाच माहिती नव्हतं तिथे कसं जायचं ते, फक्त त्या पुजारींना माहिती होतं. आणि त्याचप्रमाणे गोरक्षनाथ तिथे आल्यावरती तिला प्रश्न पहिला असा केला की माझ्या सद्गुरूंचा देह कसा आहे. तर ती थोडक्यासाठी घाबरली आणि ती लगेच गोरक्षनाथांच्या पाया पडू लागली. ती गोरक्षनाथांची तिने माफी मागितली. क्षमा करा हे गोरक्षनाथा, शंकरा, महादेवा, मला माफ करा, माझ्याकडनं मोठा अपराध झालाय. मी त्या राणीच्या शब्दांच्या अधीन गेले आणि तिने मला काही गोष्टी उकरून विचारल्यामुळे मी तिला सगळं काही खरं सांगितलं. त्याच्यामुळे तिने काय केलं, मच्छिंद्रनाथांचा देह तिने कुठे नेला ते मला माहिती नाहीये,
पण या गुफेमध्ये मच्छिंद्रनाथांचा देह नाहीये. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज थोडक्यात जरा घाबरले. गोरक्षनाथ घाबरले आणि त्या गुफेमध्ये गेले. पहिलं त्या गुफेत जाऊन बघितलं तर मच्छिंद्रनाथांचा देह तिथे नव्हता. आणि मच्छिंद्रनाथांचा देह नसल्यामुळे गोरक्षनाथांच्या डोळ्यात अश्रू आले. गोरक्षनाथांच्या डोळ्यात अश्रू आले. डोक्याला हात ठेवला, तोंडावर हात ठेवला, रडू लागले. माझ्या सद्गुरूंचं काय झालं असेल? कारण की भगवान मच्छिंद्रनाथांनी जो त्रिविक्रम राजा होता तो अचानकच मृत्यू पावला. त्याचा मृत्यू अटळ होता आणि अनेक गावोगावीची लोक रडू लागले. कारण की त्याचा तो राजा खूप चांगला होता, राज्य कारभार चांगला सांभाळायचा, जे नीताची कामं करायचा. त्याच्यामुळे सगळ्या लोकांचा जीव त्याच्यावरती होता. ते मच्छिंद्रनाथांना पाहवलं नाही आणि ते गोरक्षनाथांना पाहवलं नाही. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले, मी या त्रिविक्रम राजाला उठवेल आणि याला परत जिवंत करेल जनहितासाठी. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणाले, बाळा तुझं इतकं सामर्थ्य नाही त्याला जिवंत करायची. ती एक गोरक्षनाथांची परीक्षा होती बरं का. गोरक्षनाथांमध्ये या ब्रह्मांडात अशी कुठली ताकद नाही त्याला जिवंत करायची, इतकं महासामर्थ्य गोरक्षनाथांमध्ये. त्यावेळेस गोरक्षनाथांची परीक्षा पाहण्यासाठी मग गोरक्षनाथ म्हणाले, जर माझ्या सामर्थ्य नसेल या त्रिविक्रम राजाला जिवंत करण्यासाठी तर या देहाचा काही उपयोग नाही. या देहाला मी अग्नीमध्ये सोडून देईन, म्हणजे मी भस्म करेल स्वतःला. मग मच्छिंद्रनाथ थोडे मनामध्ये घाबरले. म्हणजे यांनी एका वड्यासाठी जर डोळा काढून दिला, हा स्वतःचा देह पण त्याग करायला म्हणजे विसरणार नाही, मी करणार हा. त्यावेळेस मच्छिंद्र भगवान म्हणाले, अरे चिंता करू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सूक्ष्म रूपामध्ये तो देह तिथं सोडला. गोरक्षनाथांना म्हणाले, 12 वर्ष देहाचा सांभाळ कर, मी याच्या शरीरामध्ये जातो, काही काल याच्या शरीरात राहतो आणि परत या देहामध्ये प्रवेश करेल. त्याच्यामुळं गोरक्षनाथ भगवानांनी त्या गुरुनीवरती विश्वास ठेवला आणि तो देह गुफेत ठेवला. गुफेत ठेवल्यामुळं तिने बोलतात ना, काही झालं तर ती महिला आहे ती तिथं बोलली. 4 महिला एका महिलेच्या कानावर पडलं का सगळीकडे पसरलं जातं. त्याच पद्धतीने तिने सगळं काय त्या राणीला सांगून दिलं. आणि मग आता मच्छिंद्रनाथांना आणायचं कसं? मग ती घाबरली, पुजारी घाबरली, म्हणाली, महाराज तुम्ही रडू नका, चिंता करू नका, मी जाते त्या राणीकडे आणि तिला विचारते, काहीतरी खोटं नाटं सांगून कसं बसं विचारते. मग तिथं गेल्यावरती तिने त्या राणीजवळ गेली. रेवती म्हणून तिचं नाव होतं. तिच्या जवळ गेल्यावरती तिला म्हणाली, बघा 12 वर्ष पूर्ण होत आलेत, आता गोरक्षनाथ येतील आणि मच्छिंद्रनाथांना घेऊन जातील. मग आता तुम्ही कसा काय या देहाचा सांभाळ करणार? त्रिविक्रम राजा तर उठून बसलाय, शरीर तर त्याच आहे, पण जी ज्योत आहे आतली ते मच्छिंद्रनाथ आहे, ते तुम्हालाही माहिती आहे. ती हसली मनातल्या मनात. ती म्हणली, मी तर मच्छिंद्रनाथांचं कधीच वाटोळं करून टाकलंय, खंड खंड करून टाकले, बारीक बारीक तुकडे केलेत आणि दिले पुढं पाण्यात सोडून दिले, पुढे सोडून किड्या माकोड्यांनी खाऊन त्यांची विष्ठा पण झाली असेल. आणि मग तिथनं ती गुरुवी निघून आली. तिने असं असं सांगितलं. तिने मच्छिंद्रनाथांना त्या गुफेतनं मागून ती गुफा फोडून ते मच्छिंद्रनाथांना बाहेर काढलं, त्याचे तुकडे केले, सगळ्या प्राण्यांना खाऊ घातले, त्याची विष्ठाही झाली असे बोलले. त्यावेळेस गोरक्षनाथांच्या जीवात जीव आला. कारण मच्छिंद्रनाथ मरू शकत नाही, ते चिरंजीव आहे, ते चैतन्य आहे. त्याच्यामुळे त्यांचा देह कितीही कापला, कितीही तोडला तरी तो चैतन्यच राहणार आहे. त्याच्यामुळे गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांना असा आदेश दिला, म्हणाले, बाळा बघ, चौरंगीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य आहेत. बोले, बाळा बघ, मी आता सूक्ष्म रूपामध्ये हा देह इथंच सोडतो, माझ्या देहाचा सांभाळ कर, लक्ष डोळ्यामध्ये तेल टाकून लक्ष ठेव, नाहीतर ही राणी माझी पण अवस्था अशीच करून टाकेल. मग चौरंगीनाथांनी तो देह काही अस्त्र पेरून ठेवले तिथे आणि तिथे तसेच बसून राहिले. आणि गोरक्षनाथांनी सूक्ष्म स्वरूप धारण केलं. पूर्ण सप्त स्वर्ग, सप्त पाताळ, 10 दिशा सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरून आले. कुठेच त्याचा ठाव ठिकाण लागला नाही. वैकुंठात गेले, सगळीकडे गेले, कुठे ठाव ठिकाण लागला नाही. ज्यावेळेस कैलासात गेले त्यावेळेस सगळ्या चामुंडांनी त्या मच्छिंद्रनाथांचा देह जो होता त्याचं रक्षण करत होते. तिथं तर छिन्नभिन्न झालेला तो देह दिसला, पण त्यांना समजलं नाही नक्की हा देह कोणाचा आहे. त्यावेळेस वीरभद्राचा आदेश आला सगळ्यांना, सावधान व्हा, 12 वर्ष पूर्ण होत आले, गोरक्षनाथ कुठल्या पण रूपात येतील आणि हा देह घेऊन जातील. त्याच्यामुळं वीरभद्रांनी जे अष्टभैरव होते त्या अष्टभैरवांना आदेश दिला. सगळे अष्टभैरव पण आले, सगळे आले, सर्वजण आले.
त्यावेळेस गोरक्षनाथांना ते कळालं, आपल्या सद्गुरूंचा देह इथं आहे, आपल्याला शोध लागला. तितक्यात गोरक्षनाथ स्वर्गलोक ब्रह्मांड ते सोडून सूक्ष्म रूपात परत त्यांच्या देहामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तसेच उठून बसले आणि म्हणाले, बाळा, शोध लागला आपल्या सद्गुरूंचा. बघा, गुरूंसाठी शिष्य किती तळमळतो. बोलतात ना, सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या योगी सिद्धी पावे. ज्यावेळेस गुरु तुमच्या मागे असताना तुम्हाला कसलं भय. म्हणून गुरु प्राप्ती खूप महत्वाची असते. एकदा गुरु तुमच्या जवळ आले तर तुम्हाला मोक्ष हा अटळ. त्याच पद्धतीने हे तर नाथ होते, हे तर ईश्वर आहे, गोरक्षनाथ साक्षात शिवाचं रूप आहे. त्याच्यामुळे मग गोरक्षनाथांनी काय केलं, झोळीमध्ये हात घातला, भस्म काढला आणि जो ब्रह्मांडामध्ये अस्त्र पेरलं, पहिलं सूर्याला त्यांनी स्तब्ध केलं, सूर्याच्या दिशा ब्लॉक करून टाकल्या सगळ्या. आणि त्यावेळेस सूर्य भगवानाला जाणवलं, त्यांनी सूक्ष्म रूपामध्ये गोरक्षनाथांसमोर प्रगट झाले. बाबा, तू असं का केलं, माझ्या दिशा का बंद केल्या? तर सूर्य भगवानांनी गोरक्षनाथांना असा प्रश्न केला. या गोरक्षनाथ महाराज म्हणाले, या वीरभद्रांनी, या ज्या काही लोकांनी, जे दैवत आहेत, त्यांनी माझ्या सद्गुरूंचा देह ठेवलेला आहे, ते मला परत घ्यायचं आहे. तुम्ही त्यांना पहिले एकदा समजून सांगा. अशा पद्धतीने भाष्य सूर्यदेवताला गोरक्षनाथांनी केलं आणि गोरक्षनाथांनी त्यांना प्रार्थना केली, तुम्ही जाऊन एकदा समजवा. त्या पद्धतीने सूर्य भगवान गेले, वीरभद्राकडे गेले. वीरभद्राला ज्या चामुंडा होत्या, ज्या सगळ्या देवता देवी, तिथे जेवढे ब्रह्मांडातले देवी, त्यांना प्रश्न केला, बाबांनो, तुम्ही जो वीरभद्राचा, जो मच्छिंद्रनाथांचा देह आहे, जो तुमच्या ताब्यात ठेवलाय, तो परत गोरक्षनाथांच्या हातात द्या. तुमचं आणि नाथांचं प्रेम एकमेकांबद्दल वाढेल, द्वेष निर्माण होणार नाही. त्यांनी बोलले, या वीरभद्र म्हणाला, या मच्छिंद्रनाथांनी आम्हाला खूप त्रास दिलाय. आता मच्छिंद्रनाथांनी तर कोणाला त्रास दिला नाही, पण त्यांचं म्हणणं काय, शाबरी कवित्व ज्यावेळेस निर्माण केलं, बोलतात ना, सरळ हाताने नाही देता आलं तर वाकडा हात घालावा लागतो. त्याच पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी काही मंत्र उच्चारावरती सगळे देव वाकवले आणि त्या शाबरी कवित्वामध्ये तुमच्या आमच्यासाठी ते मंत्र उच्चार साध्या सोप्या पद्धतीने निर्माण केले. ते सिद्ध आहेत, फक्त आता या युगामध्ये ते किलीत आहेत, त्याच्यामुळे ते सिद्ध होत नाही. त्याच्यावर श्राप आहे मच्छिंद्रनाथांचा, त्याच्यामुळे ते सिद्ध होत नाही. गोरक्षनाथांचा मच्छिंद्र श्राप आहे, कारण की आता लोक दुरुपयोग करतील त्याचा. ते सगळे सत्य मंत्र आहेत, पण ते आता सिद्ध होत नाही. मग त्याच्यामुळे वीरभद्र म्हणाला, आता आम्ही काय मच्छिंद्रनाथांचा देह देणार नाही. मग तो गोरक्षनाथ येऊ नाही तर कोणी येऊ, आम्ही लढायला तयार आहोत. गोरक्षनाथांना पण मच्छिंद्रनाथांसारखं करून टाकू, त्यांचे पण तुकडे करून टाकू, पण सोडणार नाही. काय सूर्य भगवानांचं त्यांनी काय ऐकलं नाही. आणि त्यावेळेस बोले, जशी तुमची करणी तुमच्या जवळ, आता भोगा कर्माची फळं म्हणते. तिथं मच्छिंद्रनाथ एकटे होते, तुमच्या नाकापर्यंत पाणी आणलं त्यांनी, श्वासोश्वास तुमचा गुदमरून टाकला. हे तर चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ आहेत, त्याचा विचार करा. दोघंही प्रबळ आहे, मच्छिंद्रनाथाने एवढे श्रेष्ठ आहे. मग आता बघा तुम्हाला काय करायचंय, त्याला काही असो, आम्ही बघू काय करायचं. मग ते सूर्य भगवानांनी त्यांना तो आदेश पोचवला नाथांना. मग आता गोरक्षनाथांचं डोकं फिरलं, आता ठीक आहे, ह्या देवतांना सगळ्यांना संपून टाकणार, सगळं ब्रह्मांड उलट पालट करून टाकणार, ब्रह्मांडच नष्ट करणार. त्यांच्यात तेवढी सामर्थ्य नाथांमध्ये, आजही तुमच्या आमच्यामध्ये, अदृश्य शक्तीमध्ये, फक्त आम्हाला पाहत नाही, आम्ही सेवा तशी होत नाही त्याच्यामुळे. आणि त्याच पद्धतीने मग गोरक्षनाथांनी वीरभद्र असो, अनेक देवता असो, सगळ्यांच्या नाकात दम भरला, सगळ्यांची पळापळ करून टाकली. अख्खं ब्रह्मांड, मोहिनी आश्रमांनी तर कोणाला काय कळतच नव्हतं, कोण कुठे जाते कोण कुठे येते, अशी अवस्था त्यांची करून टाकली. सगळ्या देवाचा श्वासोश्वास गुजमरला, कोण इकडं पडते कोण तिकडं पडते, सगळ्यांचे अस्त्र शस्त्र सगळे फोल झाले, घाबरले, सगळे घाबरू लागले, सर्वजण घाबरू लागले, थरथर कापू लागले गोरक्षनाथांचा प्रताप आणि चौरंगीनाथांचा प्रताप बघून. कारण की सद्गुरूंसाठी लढत होते, त्यांच्या गुरूंसाठी लढत होते. काही झालं तरी हे ब्रह्मांड आम्ही संपवणार, पण आमच्या गुरूंना आम्ही घेऊन जाणार. बघा, गुरूंची तळमळ शिष्यासाठी किती महत्वाची असते. असा शिष्य असावा सद्गुरू गोरक्षनाथांसारखा. तिथे शिव आहेत, त्यांनी दाखवून दिली गुरु परंपरा काय आहे, गुरु शिष्य परंपरा काय आहे, हे तुमच्या आमच्या समोर त्यांनी दाखवली. कसं शिष्याने वागावं, गुरु कसे असावे हे त्यांनी दाखवून दिले.
आणि त्याच पद्धतीने मग शंकर भगवान आणि महाविष्णू हे ज्यावेळेस गोरक्षनाथांजवळ आले, अरे बाबा हे युद्ध थांबव ना, त्या सृष्टीचा विनाश अटळ आहे. आणि त्यावेळेस गोरक्षनाथ भगवान म्हणाले हे कधीच होणार नाही, जोपर्यंत माझ्या गुरूंचा देह माझ्या ताब्यात देत नाही तोपर्यंत हे ब्रह्मांड जळू खाक होऊ काही मला त्याच्याशी घेणं देणं नाही. माझे गुरु माझ्या समोर पाहिजे, माझ्या गुरूंचा देह द्या. काय छिन्न भिन्न झाला असेल तुकडे तुकडे, पण माझ्या गुरूंचा देह मला द्या, मी बघल मला काय करायचं त्या देहाचं. कारण गोरक्षनाथांमध्ये तेवढं सामर्थ्य होतं. आणि त्यावेळेस मग कैलासामध्ये आदेश दिला महादेवानी, ज्या चामुंडा होत्या सगळ्या त्यांना आदेश दिला, बोले परत तो देह आणा आणि गोरक्षनाथांजवळ द्या, म्हणजे हा सगळा प्रलय थांबेल. आणि महाविष्णू बोलले बाबा तुझा खूप महाप्रताप आहे, खूप मोठा प्रताप आहे, आम्ही बघितला, आता हे शांत कर. पण बोले असं शांत होणार नाही. पण गोरक्षनाथांची अशी माया होती तर त्यांनी ज्या काळात रावण होते, जे महिषासूर होते, यांना सगळ्यांना उठवलेलं त्यांनी. त्यांच्या शक्तीच्या प्रभावावरती सगळे राक्षस दैत्य जे मेलेले होते, जे महाविष्णूला 9 अवतार घ्यावे लागले त्यांना संपवण्यासाठी, परत ते गोरक्षनाथांनी त्यांच्या मंत्र उच्चारावरती उठवले. बघा काय सामर्थ्य आहे. ते बघून महाविष्णू भगवान घाबरले, आता परत 10 अवतार घ्यावे लागतात का, 9 अवतार घ्यावे लागतात का नाही मला. या वीरभद्राला काही काम धंदे नाही. याने परत गोरक्षनाथांच्या नादी लागून आता परत आमची धावपळ सुरू केली. या राक्षसांना संपवण्यासाठी 10,000 वर्ष मला युद्ध करावं लागलं. म्हणजे महाविष्णू भगवानांना 10,000 वर्ष युद्ध करावं लागलं. त्यावेळेस पुढे हे राक्षस संपले. एवढी बेकार अवस्था. आणि त्याच पद्धतीने मग शंकर भगवान बोलले बाबा आता ह्यांना कसं संपवणार. त्याला ठीक आहे मी संपवतो, पण वीरभद्राची अपेक्षा तुम्हाला सोडावी लागेल. काय म्हणाले, या वीरभद्र पण याच्यामध्ये संपणार, हा पण जळून खाक होणार. ते बोले चालेल, ही सृष्टी जगायला पाहिजे. एक गेल्याने, एक माझा पुत्र गेल्याने काही फरक पडत नाही. बघा पुत्राचा पण त्याग करावा लागतो. महादेवाचा पुत्र मानला गेलेला वीरभद्र, त्यांच्या जटापासून त्याची उत्पत्ती झालेली. एक पुत्र गेला तरी मला गम नाही, पण ही सृष्टी, ह्या सृष्टीचा समतोल राखायला पाहिजे. बाबा काहीतरी कर तू. मग त्यांनी काय केलं, अग्निअस्त्र पेरलं, सगळे राक्षस जाळून टाकले, भस्म करून टाकले. त्याच्यात वीरभद्र पण जळाला. वीरभद्र युद्ध करत होता एकटाच अख्या राक्षसांनी. तोही ऐकत नव्हता राक्षसांना, कारण तो पण शिवच आहे. मग गोरक्षनाथांसमोर शक्ती टिकली नाही त्यांची, कारण की गोरक्षनाथ साक्षात शिवरूप मानलं गेलेलं आहे. त्यांचं सूक्ष्म स्वरूप या भूतलावरती तुमच्या आमच्यासाठी, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावरती आले. आणि मग ज्यावेळी वीरभद्र जळाला आणि साक्षात महादेवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, महादेव रडू लागले, भले माझा पुत्र गेला. कोणा दाखवलं नाही पण डोळ्यातनं अश्रू पडतात. ते गोरक्षनाथांनी ओळखलं. गोरक्षनाथांच्या मनात विचार आला, अरे मी ज्यावेळेस कैलास पर्वतावरती बसलेलो तपश्चर्यासाठी, माझ्यासाठी एक एक क्षण धावून येत होते, मला कुठलं संकट येऊन गेलं नाही. कारण की नाथांचे इष्ट दैवत हे महादेव आहे. महादेव कोण, महादेवामुळे नाथ संप्रदाय घडलेला आहे. तर यांच्यामुळे आम्ही आहोत. आणि माझ्यामुळे जर महादेवाला कष्ट होत असेल तरी या गोरक्षनाथांच्या देहाचा काही उपयोग नाही. मग ते म्हणाले, त्यांनी प्रार्थना केली, क्षमा करा महादेवा, माझ्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर या दासाला माफ करा. तुम्ही रडताय वीरभद्रासाठी, त्या वीरभद्राला मी परत जिवंत करेल, पण त्याची हाडं गोळा करून आणा. पण ती कशी गोळा करणार. आता अनेक राक्षसांचे हाडं पडले. ते बोलले ज्या हाडांमधून ओम नमः शिवाय नाम निघेल, कारण की माझ्या नामाशिवाय कुठलाही मंत्र तो घोकत नव्हता, तोच वीरभद्र असेल. मग त्या चामुंडांना जेवढे होते, देवीचे जे रक्षक असतात देवीचे सगळे, त्यांना आदेश दिला, सगळ्यांनी ज्या ज्या हाडातनं ओम नमः शिवाय जो आवाज यायचा ती हाडं गोळा केली. आणि संजीवनी मंत्रावरती गोरक्षनाथाने परत वीरभद्र उठवलं. बघा गोरक्षनाथांचं सामर्थ्य किती मोठं आहे. वीरभद्राला उठवलं, परत वीरभद्र म्हणतो कुठे तो गोरक्षनाथ, मला दाखवा, मी परत त्याला समजून टाकतो. महादेवाने हात जोडले, बाबा आता एवढंच लय झालं, तू गेलता परत त्याने आणलंय, पुढं आता दुष्काळ 14 महिना उभा करतो, 13वा तर संपलाय. मग शांत झाले वीरभद्र, नको नाथांच्या नादी लागायला नको. राख ब्रह्मांड जाळू शकता तर तुमची आमची काय गत आहे. कोणासाठी, फक्त गुरूंसाठी. कोणासाठी, फक्त सद्गुरूंसाठी, गुरु मच्छिंद्रनाथांसाठी.
त्यांनी अख्खं ब्रह्मांड हादरवलं, अख्खे देवतांची पळापळ करून टाकली फक्त गुरूंसाठी. आणि मग गुरूंचा देह जो छिन्न भिन्न झालता, ज्याचे तुकडे तुकडे झालते, परत संजीवनी मंत्रावरती बघा गुरूंचा देह जैसे ते वैसे केला. परत मच्छिंद्रनाथ मानव देहात निर्माण झाले आणि मच्छिंद्रनाथ परत उठून बसले आणि विक्रम राजाचा जो देह होता त्रिविक्रम राजाचा, त्याच्यातनं मच्छिंद्रनाथ बाहेर निघाले आणि स्वतःच्या शरीरामध्ये येऊन प्रवेश केला आणि मच्छिंद्रनाथ उठून बसले आणि विक्रम राजा तिथं मरून पडला. आणि त्याच रेवतीच्या पोटी धर्मनाथ जन्माला आले. म्हणून तुम्ही आम्ही धर्मनाथ बीज करतो ना, तेच धर्मनाथ. आणि ते धर्मनाथ जन्माला आले त्यावेळेस पासून गोरक्षनाथांनी वरदान दिलं, काही काळ हा धर्मनाथ ही गादी सांभाळेल आणि जो धर्मनाथ बीज करेल त्याच्या घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धी सगळं काय त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरेल. हे गोरक्षनाथांचं वरदान आहे. कोणाचं? त्यावेळेस पासून ही धर्मनाथ बीज सुरू झाली. अशा पद्धतीने ही नाथांची कथा तुमच्या समोर मांडली. आणि त्या काळातही मी सांगितलं तुम्हाला, स्वामी महाराजांनी पण अलख म्हणून भिक्षा मागितली, कारण की हा नाथ संप्रदाय त्यांच्यापासूनच निर्मिती झाली. फक्त महाराजांनी त्या काळामध्ये मानवदेव स्वीकारला स्वामी समर्थांनी. आणि तुमच्या आमच्यासाठी परत या घोर कलियुगामध्ये लोकांचा उद्धार करण्यासाठी ही जी फुलं तुम्ही आम्ही जे सगळे आकसून गेलते कोमजून गेलते त्यांच्यासाठी परत फुलवण्यासाठी स्वतः भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पाणी घालण्यासाठी त्या रोपट्यासाठी आले. आणि तेच स्वामी महाराज नाथ स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या समोर बसलेले आहेत, तेच म्हणजे गोरक्षनाथ. आलं लक्षामध्ये? आता पुरतं एवढंच. परत एकदा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सगळ्यांनी स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं टाळ्यांच्या गजरामध्ये, ते पण मोठ्या आवाजात. माझाच आवाज निघता कामा नये, तुमचा पण आवाज निघाला तरच कुठेतरी तुमचं आमचं सार्थक आहे, तरच कुठेतरी या प्रबोधन ऐकल्याचं सार्थक होईल. चला सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा
गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष शिव 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 गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चरितन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ